अशोकजी, तात्यासाहेबांनी नाशिकमध्ये बसून फार समुद्रावरच्या कविता लिहिल्या, पण तुम्ही मात्र समुद्रकिनारी जरी बसला तरी लोकलवरती आणि कचेऱ्यांवरती, सरकारी कचेऱ्यांवरती कविता करता, हे लोकांना खूपतं. काय आहे, प्रत्येक कवीच्या अनुभवाचा एक कुठलं काय येईल त्याच्याकडनं काही सांगता येत नाही. खरंच सांगतो, म्हणजे माझ्याही याच्यामध्ये एका कवितेमध्ये आहे ती, अंधार करा उजेड फारच झाला, मज रात्र हवी नक्षत्रांचा गजरा, अशी कविता होती. त्यात 2 ओळी अशा होत्या, किती आशेने सागर इथवर येतो, एकटाच परतून जातो, मग उरते रे उरते खारटपण हे अनव्यस्त क्षणांची वाळू. तर असा सागर कुठेतरी येऊन गेलाय माझ्या कवितेमध्ये. पण मुंबईतली गर्दी जास्त असते, येते, हे तू जे म्हणालास ते बरोबर आहे. माझ्या तुम्ही कायम कविता करताना किंवा कार्यक्रमात न ज्या वेळेला टिप्पणी करताना बायको आणि तिच्यावरचे विनोद यांचा फार तुम्ही उपयोग करून घेता, तर बायकोला कधी खूपच नाही? पण मी स्वतःच्याच बायकोवर विनोद करतो. म्हणजे मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू म्हणून. अशा प्रकारची कविता आहे, अशी कविताच आहे माझ्या पुस्तकात. थोडे अजून 2 ओळी त्याच्या. हे मुंबईतलं जीवन आहे, सिंगल रूम असते ना, त्याचं एक बघ कसं आहे. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू, मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला, ती बिचारी खरकटी उरकून आली, ती बिचारी खरकटी उरकून आली, मी तिला फेसाळ लाटा दाविल्या, ती म्हणाली दूध हे जाते उतू, ती म्हणाली दूध हे जाते उतू, ती म्हणाली 8वा वर्षे जुनी, मी म्हणालो काळ सारा गोठला, रूम मित्राने दिली एकांत रात्री, ती म्हणाली राहिली पोरे उपाशी, ती म्हणाली राहिली पोरे उपाशी, परतलो मग शेवटी आपल्या घराला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. हे असं लिहून होतं. हे काय ठरवून लिहून होत नाही, खरंच सांगतो. सुचतं की लगेच कागदावर येतं. कठपुतली किंवा बोलक्या बाहुल्यांच्या खेळाचा उपयोग समाज प्रबोधनासाठी पूर्वी केला जायचा, पण रामदास पाध्येंनी तो तितका समाज प्रबोधनासाठी केला नाही, अशी एक तक्रार आहे. खरं सांगायचं तर मी खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. ज्या वेळेला माझे दूरदर्शनवर कार्यक्रम व्हायचे, त्याच्यातून ज्ञानदीपमध्ये मी बऱ्याच समस्या, आपल्या अगदी साध्या साध्या गोष्टी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मी सादर केलेल्या आहेत. त्यावेळेला मला अजूनही एक कार्यक्रम माझा आठवतो, सुंदर बाग. अर्धवट आवडाबाई बागेत बसलेली आहे आणि ते कचरा करतायत खाऊन, आणि त्यावेळेला बाजूनी एक गाढव जातं आणि तो सगळा कचरा खातो, आणि गाढव त्यांच्यापेक्षा शहाणा आहे असं एक दाखवलेलं होतं. असे अनेक मी विषय घेऊन मी मांडलेले आहेत. किंबहुना अगदी सुरुवातीला मला बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा मी इंदिरा गांधींसमोर कार्यक्रम केला पहिल्यांदी, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की या बाहुल्यांच्या माध्यमाची एवढी काही अशी पकड आहे की तू करत जा कार्यक्रम समाज प्रबोधनासाठी. आणि त्यानंतर मी लगेच फॅमिली प्लॅनिंग, गरिबी हटाव, ग्रो मोर फूड, ईच वन टीच वन, असे बरेच कार्यक्रम केलेले आहेत. पण काय होतं माहितीये का, असे कार्यक्रम लोकांना कमी लक्षात राहतात आणि जे विनोदी कार्यक्रम असतात तेच जास्त लोकांना लक्षात राहतात. तुम्हाला तर अनुभव आलेला असेल, त्यामुळे लोकांना वाटतं मी फक्त तेच करतो. राजकीय नेते ह्या बाहुल्या असू देत किंवा तुमच्या हातातल्या बाहुल्या असू देत, पण या दोन्ही कधी गरीब नसतात हो. म्हणजे कधी कायम बघावं तर छान स्वच्छ कपड्यामधले श्रीमंत असेच असतात. एखादी गरीब बाहुली आहे, फार बिचारी भिकारी आहे, अशी काय असं कधीच नाही. म्हणजे ते काय माहितीये का, लोकांना आवडत नाही हो. गरीब भिकारी दाखवलेला लोकांना आवडत नाही. काही छान छोकी, आता आपल्या सिरियल मध्ये बघा ना, रात्री उठलेली बाई पण सगळा मेकअप करून काहीतरी साडी नेसून ज्वेलरी घालूनच झोपते ती आणि उठते. लोकांना आवडतं. याच नोटवरती मी वहिनींकडे जाईन आणि वहिनी, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही सासूबाईंकडे कधी तक्रार केली का तुमच्या, काय हो तुमचा मुलगा अजूनही बाहुल्यांची खेळतो, तुम्हाला काय खूपतं? जेव्हा आम्ही शॉपिंगला जातो ना,
तेव्हा अशा साड्यांच्या दुकानावर जात असताना रामदास म्हणतात ही साडी आपल्या आवडाबाईला छान दिसेल नाही. म्हणजे त्यांना कायम ती आवडाबाईच दिसत असते. आपल्याला बायको आहे, तिला सुद्धा साड्या आवडतात हे ते विसरूनच जातात. आणखी काही काही थोड्याशा गोष्टी खुपतात की ते कलावंत असल्यामुळे त्यांच्या एकूण इतर व्यवहारांकडे, पैशाच्या व्यवहारांकडे वगैरे विशेष लक्ष नसतं. पण ठीक आहे, त्यामुळे माझं फावतं, त्यामुळे ती गोष्ट फारशी खुपत नाही. सत्यजित, ओव्हर टू यू. तशा काय जास्त गोष्टी खुपत नाहीत, पण एक गोष्ट खुपते की बाबांना कॉम्प्युटर ऍक्च्युली येत नाही. तर अरे जाहीरपणे माझी कशाला नालस्ती करताय? पण अर्थात मी सगळं बाबांचा ईमेल व्यवहार, परदेशात जे काही ईमेल्स येतात सगळं दाखवतो. हॅलो 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 नमस्कार. अरे तुझं नाव काय? माझं नाव मिस्टर हँड. ओ मिस्टर हँड. गिव्ह मी अ बिग हँड, गिव्ह मी अ बिग हँड. मला एक गोष्ट खुपते, पण यांची गोष्ट खुपत नाही. यांची गोष्ट मात्र खुपते. म्हणजे काय माहितीये का, मी एक पपेट आहे. हा ते माहितीये. म्हणजे काय, माझ्याबद्दल हा आणि हे जेव्हा जेवणाच्या टेबलावर डिस्कस करत असतात ना, तेव्हा या सांगतात अरे जेवणात जरा लक्ष ठेवा, माझ्याकडे कशाला पपेट बद्दल बोलताय. ही गोष्ट मात्र जरूर खुपते. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे आमच्या पॅरडी सॉन्गची. आमचा गायक जयदीप ते तुमच्यासमोर पेश करेल. 60 आज आले हे दिस नातवांचे, संपले ना तरीही हे वेड बाहुल्यांचे, संपले ना तरीही हे वेड बाहुल्यांचे. बघ ओठही न हलता किती खास बोलती है, 60च बाहुल्यांशी बिनधास्त खेळती है. कार्टून पेक्षा भारी हे दूत बाहुल्यांचे, 60 आज आले हे दिस नातवांचे, संपले ना तरीही हे वेड बाहुल्यांचे, संपले ना तरीही हे वेड बाहुल्यांचे. कसं काय वाटलं गाणं? अगदी खूप छान वाटलं. अगदी माझं बरोबर वर्णन केलं. आणि मला खरंच बावल्यांचं वेड आहे. आणि ते वेड माझ्या रसिकांच्या सदिच्छा असल्या तर ते वेड असंच माझं कायमचं चालू राहू देत, एवढीच माझी इच्छा आहे.